मनोहरजी, मला हे विचारायचं आहे की तुमचं जो गाव आहे, तुमचं जे गाव आहे, इथली मुख्य समस्या कोणती पाहिली तुम्ही जी की पूर्ण झाली आहे, आणि फ्युचरमध्ये काय विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे गावात तुमचं? माझ्या गावामध्ये मुख्य समस्या ही पाण्याची होती आणि दिवसेंदिवस काय होत आहे की तरी पण आम्ही सॉल्व तर जास्तीत जास्त प्रमाणात केली, 70% प्रमाणात आम्ही सॉल्व केली ती समस्या. तरीही पण भविष्यामध्ये पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे पाण्याचं सोर्स कमी होत आहे आणि त्या दृष्टिकोनाने ती एक समस्या अजून निर्माण होऊ शकते अशी मला खात्रीने सांगता येईल. पाण्याची पूर्ण समस्या इथली झाली आहे का सॉल्व? नाही, पूर्ण सॉल्व झालेली नाही, 75% झालेली आहे. तरीही पण म्हणजे पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे ती समस्या भविष्यात परत निर्माण होऊ शकते. अजून कोणती समस्या इथली आहे हे की बा इथे तुम्ही पाहिली आणि जी पूर्ण झाली आहे, इथली अजून नीड काय वाटली लोकांची? लोकांची नीड मुख्य म्हणजे इलेक्ट्रिसिटीची होती. अजून त्या इलेक्ट्रिसिटीची आता आम्ही एक फीडर जे होतं आमचं पूर्वीचं ते आम्ही चेंज केल्यामुळे मागणीच तर आमच्या चेंज करून दिलं आणि त्यामुळे ते आता 24 तास आम्हाला वीज मिळत आहे आणि त्यामुळे आमच्या गावातील लोक आमच्या घरगुती लाईन आणि त्याचप्रमाणे शेती उद्योग इथं जास्तीत जास्त लोक विहीर सिंचन वगैरे घेत आहेत, तर त्यांना थोडासा फायदा झालेला आहे. एक अजून प्रश्न विचारतो, वेगळा विदर्भ जर झाला तर किती फायदा होईल ग्रामीणमध्ये? बघा, वेगळा विदर्भ झाला तर काय नागपूरलाच मिनिस्टरी राहील, नागपूरला सर्व त्यांचे. आणि आजच्या वातावरणात जर पाहिलं तर नागपूर हे पोषक आहे, एक राजधानीचं शहर नक्कीच होऊ शकते, कारण इथे काहीच करावं लागत नाही. MLA हॉस्टेल, आमदार निवास, तुमचं काय म्हणतात त्याला असेंब्लीचं जे भवन आहे ते इथं ऑलरेडी तयार आहे. इथं रिझर्व्ह बँक आहे, रेल्वे सर्व सेंटरशी जोडलेलं असल्यामुळे त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचे सर्व जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जास्तीत जास्त डिपार्टमेंट नागपूरला ऑफिसेस आहेत, रिझर्व्ह बँक इथे आहे. त्यामुळे काय होईल की या ठिकाणी गव्हर्नर कोटी ऑलरेडी इथं आहेच, गव्हर्नरही बसायला आजच्याच घडीला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे इथं विदर्भ झाला तर ह्या विदर्भाचा विकास तर खूप झपाट्याने होईल असं मला तरी वाटते. सांगायची खूप खूप धन्यवाद.